आणि हा पण त्याच्यानंतर असे बरेच वर्ष उभारण्यासाठी काम केलं. पण आता तुमच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ते आता बोलले की आम्हाला पुढं कामं मिळतील आणि आपल्या त्या 10 कोटीमधून यांना मग कामाला पण दिली 55 कामं दिली. आणि आता 9 मतांनी सीट गेली होती, आता परत सीट लढवायची आहे. त्याला परत सीट देतो आपण. मिसेस लढली होती आता मिसेस मॅडमच्या विरुद्ध आपण होतो ना, गीता मॅडम. येस येस 9 मतांनी गेली. एकच नंबरची किती लागली? गीतानी राजीनामा दिला ना, आणि ते सदस्य पण राजीनामा दिला गीता पाटील दोन्ही पण, अध्यक्ष आणि सदस्य घेतोय आम्हाला एकच. इकडे रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचं प्रस्थ हे दिवसागणिक मजबूत होत आहे आणि युवा पदाधिकारी अन्य पक्षातले देखील सहभागी होत आहेत आपल्या नेतृत्वाखाली. काय सांगाल, आज देखील काही प्रवेश झालेले आहे? आज सकाळपासून देखील माझ्या कार्यालया ठिकाणी भरपूर प्रवेश मुरुड तालुका असेल, रोहा असेल, राजूरमध्ये प्रवेश झाले. खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये अनेक विविध पक्षातले नेते कार्यकर्ते हे निश्चित आमच्या पक्षाकडे येत आहेत. आज आपण बघितलं तर सुधागड पालीचे युवा नेते आहेत, ओमकार खोडागळे शहर प्रमुख आहेत आणि खऱ्या अर्थाने मागच्या निवडणुकीमध्ये ते त्यांची आई त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लढलेली आहे. आता त्यांचा आमची पोटनिवडणूक असल्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित आमच्याकडे होतो आहे. सर्वात जास्त आनंददायक असे युवा कार्यकर्ते ज्यांचा जनसंपर्क विशेषतः सर्वसामान्य माणसांपर्यंत थेट असतो, असे अनेक कार्यकर्ते नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात, याचा निश्चित आनंद आहे. आणि खरं तर कामास्वरूपात आम्ही जनमानसामध्ये पोचलो याची खरं तर ती पावती.